करा दयाळा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी, चराचरी तुमचा अनुग्रह लादलो, लादलो अनुग्रह लादलो, अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो. हे ओम नमो ज्ञानेश्वरा तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी आपण सावी जवळी. तीन शिरे हात तया माझे दंडवत, काखी जोळी पुढे श्वान नित्य जानवीचे ज्ञान. पैल मेरूच्या शिखरी एक योगी निराहारी, मुद्रा लावून खेचरी प्राणायामी बैसला, तेने सांडियली काया तेजियली कंथा काया, मन गेले विलया दत्तात्रया योगिया. बरोबर आहे का? ब्रह्मानंदा माझा, ब्रह्मानंदा माझारी. काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्याशी बाधितिना, विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होई त्याचे प्रस्तुत. कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्याचे महामेरू कलशी स्थानी शोभणारे पंचमी वेदाचे कर्ती श्री संत वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा अभंग. मौजे कायगाव अंमळनेर परमानंदगड भगवान दत्तात्रय प्रभूच्या दरबारामध्ये चालू असलेला जन्म उत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आजच्या 6व्या दिवसाची कीर्तन पुष्पसेवा सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, सद्गुरू दत्तगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने, परमपूजनीय गुरुवर्य महंत स्वामी कैलासगिरीजी महाराज यांच्याही आशीर्वादाने या ठिकाणी हा कीर्तनाचा योग सेवा करण्याचं माझं या ठिकाणी मला भाग्य लाभलेलं आहे. तेव्हा सर्व उपस्थित गायनाचार्य, मृदंगाचार्य महाराज मंडळी, सर्व प्रभुप्रिय सज्जन भाविक भक्त माता भगिनी, पुरुष मंडळ, वडीलधारी मंडळ, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये गोड असं या ठिकाणी आयोजन निवेदन ज्यांच्या मार्गदर्शनातून आशीर्वादातून या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे. परमपूजनीय गुरुवर्य आपणा सर्वांचं श्रद्धास्थान आणि या संस्थांचे अधिपती वयोवृद्ध आदरणीय हरिभक्तीपरायण पूजनीय अंसारामजी बाबा यांच्या मार्गदर्शनातून, उपस्थितीमध्ये, प्रयत्नातून आणि गावातील सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य, सर्व वारकरी संप्रदायाची पाईक मंडळी, सर्व पंचकृषीतील सर्व दाते मंडळी, अन्नदाते मंडळी, वर्गणीदाते मंडळी
सेवेकरी मंडळी या ठिकाणी सुंदर प्रकारचं आपलं योगदान या ठिकाणी देतात आणि म्हणून सर्वांना कोटी कोटी धन्यवाद आहे. दोन्ही चोपदार आहे, हार्मोनियम वादक आहे, मृदंग विशारद आमचे चैतन्य महाराज वाकडे. पकवास तर सरळ वाजवतात ते चांगलं आहे. ठीक आहे. चैतन्य महाराज आहेत, तडून तडफदार आहे आणि म्हणून त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहे. गोड अशी सुंदर प्रकारची या ठिकाणी ज्यांच्या मुखारविंदी आपण सुंदर प्रकारची चाल या ठिकाणी ऐकलेली आहे. आपल्या परिसराचं, तालुक्याचं, वारकरी संप्रदायाचं भूषण गायनाचार्य, कीर्तनकार, हरिभक्तीपरायण आमचे अशोकजी महाराज निरफळ गोड, त्यांनी अशी गोड या ठिकाणी चाल गायलेली आहे. तेव्हा महाराजांना धन्यवाद आहे. त्यांचं कीर्तन आहे, मला वाटतं उद्याच आहे ना, उद्या दत्त जयंतीचं कीर्तन आहे की ना. आणि म्हणून महाराजालाही कोटी कोटी धन्यवाद आहे. त्यांना गोड अशी साथ नाही का, त्याच पद्धतीने त्यांनी ज्यांनी साथ केली ते आदरणीय हरिभक्तीपरायण कैलास महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहे. आपल्या परिसराचं, वारकरी संप्रदायाचं भूषण ज्यांनी सबंध आयुष्य आपलं परमार्थामध्ये, वारकरी संप्रदायाच्या साधनेमध्ये, भजन कीर्तनामध्ये ज्यांनी आयुष्य घातलेलं आहे आणि ते आदरणीय हरिभक्तीपरायण पूजनीय दत्तात्रय महाराज नवथर बाबा ती या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे ते व्यासपीठ चालक आदरणीय हरिभक्तीपरायण जगन्नाथ महाराज वर्गे ते या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यांचं मार्गदर्शन, मोलाचं मार्गदर्शन आणि सहकारी या संस्थानला बाबावरती नितांत ज्यांचं श्रद्धा प्रेम आहे आणि बाबांचं बरंचसं काम ते हलकं करतात नाही का, ते आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण पूजनीय नामदेवजी महाराज, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहे. सर्व गायनाचार्य, भजनी मंडळ सर्वांना कोटी कोटी. आता सगळ्यांचं नाव घेणं काही योग्य होणार नाही, कोणाचं तरी राहणारच आहे नाही का. आणि ज्यांचं आवाज सुंदर प्रकारचा आपल्या कानापर्यंत पोहोचतो, गावा परिसरामध्ये जातो नाही का, ते ज्यांची साऊंड सिस्टीम आहे ते आदरणीय गणेश महाराज यांची गोड अशी या ठिकाणी साऊंड सिस्टीम आहे. कुठं साऊंड आउट कुठं नाव नाही का. काही माणसं अशीच असतात, सेवा करीत राहतात, नावाचं गावाचं कुठल्याही प्रकारचं घेणं देणं नसतं, काम करत राहायचं. म्हणून या ठिकाणी आमचे पोलीस पाटील सुद्धा आहे नाही का, गायकवाड पाटील ती या ठिकाणी उपस्थित आहे. बाबाचे राईट हँड आमचे दिनेश भाऊ वर्मा ती या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व परिवार आहे आणि म्हणून नितांत श्रद्धा आहे त्यांची. मी पाहतो तेव्हापासून, अनेक वर्षापासून बाबाबरोबर ती नेहमी असतात आणि मी बाबाला खूप दिवसापासून ओळखतो, म्हणजे लहान असताना त्यांना मी गुरुवारी भास्करगिरी बाबा समजायचो. ते फेटा उपरणं, राहणंमान, ते लहानपणी काय माहिती असं आहे की नाही. म्हणून बाबाचं जीवन साधनेमध्ये आहे. आयुष्यभराची त्यांची जी साधना आहे ती साधना, त्या साधनेचा परिणाम आहे. या ठिकाणी नवचैतन्य आहे, या गडावरती आलं कारण याचं नावच आहे परमानंद. जीवनामध्ये परमानंदच जीवनामध्ये प्राप्त हवा आहे. सगळ्यांना हवा असं वाटणारा जो परमानंद नाही का, आणि तो कुठं मिळत असेल तर इथं आल्यानंतर निश्चितच सगळ्यांना मिळतो. विठ्ठल विठ्ठल सुंदर प्रकारचं निवांत स्थान आहे. स्नान गोदावरीच्या तीरी, स्नान केले पांचळेश्वरी, अशा पद्धतीने गंगा गोदावरी मातेच्या या पवित्र तीर्थावरती या ठिकाणी हा परमानंदगड म्हणजेच भगवान दत्तात्रयाचं ठिकाण. या ठिकाणी गोड असं निवांत शांत आहे. ज्याला नितांत श्रद्धा असून, ज्याला साधना करायची आहे, त्यांनी या ठिकाणी येऊन निवांत साधना करावी. कुठल्याही प्रकारचा विक्षेप न होता आपली साधना निष्काम नाही का या ठिकाणी साधना घडते आणि खूप निवांत आहे. मूर्ती खूप
सगळ्या मूर्ती मूर्तीकडं पाहिलं का मन वेधून जातं. भगवान दत्तात्रयाची असेल, भगवान पांडुरंगाची असेल, म्हणजे त्या मूर्तीकडं पाहतच राहावं असं वाटतं. पाहिली या वेद लावी बैसे जीवे जडोनी. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून त्यालाच मंदिर म्हणतात, त्यालाच देव म्हणतात, ज्या ठिकाणी माणसाचा संसारातला शिनभाग त्या देवाला पाहिल्यानंतर निघून जातो. आता कोठे धावे मन तुझे चरण देखल्या, भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. या ठिकाणी खूप असा हा आनंद आपल्याला प्राप्त होतो. गेली 49 वर्षापासून हा अखंड हरिनाम 41 वर्षापासून या ठिकाणी हा आनंद आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतो. आणि म्हणून परमपूजनीय बाबांचं मार्गदर्शन आशीर्वाद आहे. आणि म्हणून आपण सर्व मंडळी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपणही आनंद घेत आहात. कोणी नाश्त्याच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करतात, कोणी दुपारची पंगत असेल, सायंकाळची कीर्तन आटोपल्यानंतर पंगत आहे, चहा पाणी असेल, आणखी काही सेवा आहे. हे आपण सगळं या ठिकाणी येऊन करतात, म्हणजे हे आपलं कर्तव्य आहे, ही आपली सेवा आहे, आपली श्रद्धा आहे. आणि त्या श्रद्धेने प्रेमाने या ठिकाणी आपण येऊन मोठं योगदान देतो. आणि ह्या योगदानातून हे धर्माचं, आश्रमाचं, परमार्थाचं पवित्र असं कार्य त्या ठिकाणी संपन्न होत असतं. आपण हे नाही केलं तर हे एखादा म्हणाल मी नाही केलं तर त्याच्यापासून काय बिघडणार आहे? काय बिघडणार नाही. कोणीतरी तिथं उभाच राहणार आहे, नाही का? कोणीतरी सहकार्य करतो. एखादा म्हणेल मला नाही जमत, नाही का? कधी कधी तो आईने वेळेला सोडून देतो. पण देवाचं काम आहे, परमार्थाचं काम आहे, दत्तात्रय प्रभूचं काम आहे, ते धर्माचं काम आहे, ते तुमचं आमचं वैयक्तिक हे कार्य नाही. त्याच्यामुळं ती सेवा काही थांबत नाही. होईल थोडंफार मागं पुढं होईल, पण ती सेवा कोणीतरी भगवान परमात्मा कोणाला बुद्धी देऊन कोणाकडून तरी ती सेवा करून घेतो. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी हे सगळ्यांचं आपलं योगदान या ठिकाणी आपण देत राहावं. कारण याच्यातून धर्म टिकवायचा आहे, धर्म वाढवायचा आहे. संस्कृतीचा आचार विचार सदाचार संपन्नता जीवन आपल्याला आपल्या जीवनामध्ये करायचं आहे. आणि हे करत करतच आपल्याला या जीवनामध्ये आशीर्वाद आपल्याला भगवान परमात्माचा, सद्गुरूंचा, श्रीगुरूंचा, संतांचा या ठिकाणी जीवनामध्ये आपल्याला हा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे. आशीर्वाद कशासाठी प्राप्त करायचा आणि आशीर्वाद कुठं मिळतो? तो इतर कुठंही मिळत नाही. तो या धर्माच्या कार्यामध्ये, नामचिंतनामध्ये, नामसप्ताहामध्ये भगवान दत्तात्रयाची सेवा केल्यानंतर तो आशीर्वाद प्राप्त होतो. आणि खऱ्या अर्थाने ते जीवन धन्य होत असतं, नाही का? त्या जीवनामध्ये आपलं आम्हाला हा आशीर्वाद जर मिळाला तर जीवन धन्य होऊन जाईल. संसार नाही, नाही का? संसार तर धन्य होणारच नाही, कारण धन्य संसाराला कोणी धन्यता दिलीच नाही. कारण हा संसार मुळातच नासका आहे. संसार कसा आहे? नाशिवंत, हा नाशवान संसार आहे. याला धन्य करणं, याच्या पाठीमागं लागणं धन्यता करण्याकरता. म्हणून या संसाराच्या पाठीमागं लागून धन्य होणार नाही. तर जीवन दुःख मूळ विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. पाठी लागली ओढाळ.
संसाराचं अनेक ठिकाणी अनेक संतांनी वर्णन केलेलं आहे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ थापमा थोडा कमी झाला. चहूकडे इंगळ विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ. हा संसार नाशिवान आहे, दुःखरूप आहे आणि तो संसार माणसं गोड करण्याकरता प्रयत्न करतात. म्हणजे त्या संसाराला धन्यता देण्याकरता प्रयत्न करतात, पण धन्यता त्या संसाराला नाही, संसारात राहून त्या नामचिंतन धर्माचं कार्य करून जीवनामध्ये धन्यता प्राप्त करता येते. धन्य आम्ही धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो. आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्मालो, विठोबाचे झालो, विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. म्हणून अशा पद्धतीने त्या प्रभूचं दास्यत्व करण्यामध्ये धन्यता आहे. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. अशा पद्धतीने या जीवनाला धन्यता करता येईल, संसाराला धन्यता करता येत नाही. म्हणून जीवनाला धन्यता प्राप्त करून द्यायचं असेल, जीवन सफल करायचं असेल, जीवनामध्ये काही क्रांती करायची असेल तर कुठंतरी आपल्याला श्री गुरूंना शरण जाऊन त्यांच्या मार्गदर्शनाने नामसाधना चिंतन भजन भक्ती करून त्या प्रभूचा साक्षात्कार आणि त्या दत्त प्रभूचा प्रसाद आपल्या जर जीवनामध्ये झाला तर जीवन हे जीवन राहत नाही, तर ते संत पदवीला प्राप्त होतं किंवा मोक्षाला प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल. हो, त्याच्यासाठी जी काही साधना सांगितलेली आहे, वारकरी संप्रदायाच्या संतांनी अनेक साधना सांगितलेल्या आहे. कृत त्रेता द्वापर आणि कलियुग आहे, अशा चार युग आहे आणि चारही युगाची साधनं वेगळी वेगळी होती. कृत त्रेता द्वापार आणि कली अशा 4 युग आहे. त्या 4ही युगाच्या साधनं वेगळे वेगळे आहे. तेव्हा 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करून त्या प्रभूचं नख सुद्धा आपल्याला ध्यानात स्वप्नात कधी येत नाही. किती ऋषी मुनींनी तपश्चर्या केल्या डोंगरा दऱ्यामध्ये, संपूर्ण आयुष्य ध्यानामध्ये घातलं, पूर्ण आयुष्य त्या साधनेमध्ये घातलं. जपतप अनुष्ठान व्यर्थ कासा या करणे, अशा पद्धतीने हे सगळं आयुष्य साधनामध्ये घातलं. पण मला असं वाटतं सगळ्यांनाच क्वचितच एखाद्या महात्म्याला त्या प्रभूचं दर्शन झालं असेल आणि ते खऱ्या अर्थाने धन्य आहे, त्यांना त्या प्रभूचं दर्शन झालं नाही का. कारण साधना आहे ती साधना बिनचूक घडणं नाही का, निष्काम घडणं. आणि ज्याच्या जीवनामध्ये निष्काम निस्वार्थ जर का सेवा घडली, ती साधना घडली, तपश्चर्या घडली, तर त्या देवाचा परमात्माचा
भगवान परमात्म्याचा प्रसाद म्हणजे त्याचं दर्शन तुम्हा आम्हाला प्रत्यक्षात साक्षात चतुर्भुज रूपामध्ये त्या प्रभूचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल हो, इथं जी समाधी आहे आणि ज्यांच्या नावामुळे हे संस्थान आहे, नाही का, काय नाव आहे त्यांचं? परमानंद बाबा, नाही का. त्यांनी या ठिकाणी साधना केलेली आहे आणि त्या साधनेचा परिणाम, ती साधना अति निर्मळ अंतकरणाने निष्काम वृत्तीने, नाही का, आणि निष्कलंक ती भक्ती केलेली आहे. तेव्हा दत्तप्रभूचा त्यांना साक्षात्कार झालेला आहे, दर्शन झालेलं आहे आणि म्हणून ते एवढं हे उभा राहिलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून साधना आहे आणि त्या साधनेमध्ये आपण अविरतपणे सतत त्या साधनेसाठी जी आपण साधना अंगीकारलेली आहे त्या साधनेमध्ये जर आपण नामचिंतन रत राहिलो तर मला असं वाटतं निश्चित एक दिवस त्या साधनेचा परिणाम भगवान परमात्म्याचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. आपण इथं शेतकरी मंडळी आहोत, कोणी व्यापारी आहात, कोणी नोकरदार आहे, नाही का. सतत आपण नोकरीवर जाऊन आपण ड्युटी करत 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 आपण महिनाभर जातो. तेव्हा त्या ड्युटीचा परिणाम काय आहे? महिन्याला शेवटी तारखेला पगार मिळतो, नाही का. व्यापार करून करून, नाही का, हिरे माणिक मोती सोनं चांदी याचा जर व्यापार करत राहिलो, निष्ठेने श्रद्धेने जर करत राहिलो, अति दक्षतेने अति लक्ष घालून, नाही का, ते काय किराणा दुकान नाही, थोडंफार इकडं झालं तर चालेल, नाही का. पण सोन्याच्या दुकानामध्ये इकडं तिकडं लक्ष करता येत नाही, कारण काय गिरायकाचा काही भरोसा नाही, नाही का. इकडं तिकडं लक्ष झालं का त्या गिरायका कोण कसा येईल कोण कसा येईल सांगता येत नाही. अति लक्ष दक्षतापूर्वक ते काम आपलं जे वाट्याला काम आलेलं आहे ते काम अतिपूर्व लक्षपूर्वक जर आपण काम केलं तर त्याचा परिणाम आपल्याला मिळत असतो. विठ्ठल विठ्ठल हो. आणि म्हणून साधू संत मायबापांनी तुमचं आमच्याकडं नजर टाकून बघितलेलं आहे. कृत त्रेता द्वापर आणि कली अशा चार युग आहे, पण प्रत्येक युगाची साधना वेगळी वेगळी आहे. पण आज कलियुगामध्ये तुम्हा आम्हाला तेवढं आयुष्यमान नाही, खाणपिण चांगलं नाही, वातावरण चांगलं नाही, नाही का, शुद्ध कुठं वातावरण आहे. म्हणून आजच्या काळामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याकरता, नाही का, तेवढं आयुष्य तुमच्या आमच्या हातामध्ये नाही. पुढं आयुष्य आहे आपल्याला तेवढं, नाही. अल्पायुष्य मानव देह, अल्पायुष्य मानव देह, शतघनी देते अर्धरात्र खाय, शतघनी देते अर्धरात्र खाय, मध्ये भारत पिडारो जय, मध्ये भारत पिडारो जय, काय भजनाशी उरले ते पाहे, राम राम स्मराधी, काय भजनाशी उरले ते पाहे, राम राम अल्पायुष मानव देह, मानव देह, अर्धरात्र खाय, पुढे म्हणणारे गायनाचारी मृदंगाचारी एवढं वातावरण प्रसन्न आहे, नाही का. साऊंड सिस्टीम चांगली असल्यामुळं खूप आनंद वाटतो. गातच राहो, तुमचं सगळ्यांचं ऐकत राहो, नाही का. खरं आज इथं ऐकायला पाहिजे सगळ्यांचं, नाही का. पण आता मला दोन शब्द बोलण्याकरता आणलं, नाही का.
महंत स्वामी कैलासगिरीजी महाराज यांनी मला कालच सकाळी 8 वाजता फोन केला होता, तुम्हाला संध्याकाळी सेवा करावं लागतं. म्हणजे काल परत दुपारी फोन आला, उद्या सेवा करायला जा. आणि म्हणून गोड असं या वातावरणामध्ये हा आनंद तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा रोळे आनंदे. म्हणून अल्प आयुष्य मानव देह शतगणले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहिगा. नाही का, वासुदेवाच्या अभंगामध्ये गोड असं या ठिकाणी नाथ महाराज वर्णन करतात. नाही का, नाथ महाराजांचा अभंग आहे, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला आयुष्य तेवढं नाही, तेवढं आपलं वातावरणही चांगलं नाही, खाणंही चांगलं नाही, त्याच्यामुळं पाहणंही चांगलं नाही, आणि कोणतंच कार्य आपलं चांगलं नसल्यामुळं नाही का, तेव्हा जीवन कुठं आपलं गोड आहे. म्हणून या ठिकाणी साधू संत मायबापांनी तुम्हा आम्हाला साधा आणि सोपं तुम्हा आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि या मार्गाने जर गेला तर निश्चित आपल्याला त्या प्रभूचा प्रसाद जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मार्ग सांगा महाराज आम्हाला. आमच्या जीवनामध्ये आम्हाला स्थायी भाव प्राप्त हवा आहे, नाही का. आम्हाला भक्ती करण्याचं मार्गदर्शन करा. आम्हाला भक्ती करायची आहे, त्या प्रभूचा साक्षात्कार करायचा आहे. अनंत जन्माचं दुःख जाऊन आम्हाला कायमस्वरूपी सुख आनंद प्राप्त मिळवायचा आहे, करायचा आहे. त्याच्यासाठी साधना सांगा. तर महाराज गोड अशी सुंदर प्रकारचं तुम्हा आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करतात, एक साधना देतात. या साधनेने तुम्ही जर निष्कलंक साधना केली, कुठल्याही प्रकारची आशा अपेक्षा न करता त्या प्रभूचं दास्यत्व पत्करून काया वाचा मनाने जर तुम्ही जर सेवा त्या प्रभूची केली, मग पांडुरंगाची असू द्या, देव सगळे एकच आहे, नाही का. भिन्न भिन्न नाव आहे, भिन्न भिन्न स्वरूप आहे, त्याचं रूप आहे, पण देव तसा पाहिला तर एक भगवान परमात्मा आहे. एकमेवा द्वितीयम ब्रह्म, तो ब्रह्म आहे, पण त्याने हे आकार धारण केलेले आहे, नाही का. नाही तर त्याला तसे आकार द्या, स्वरूपाची गरज नाही, त्याला रूपाची गरज नाही, त्याला सगुण साकार, तो निर्गुण निराकार, तो तुमच्या आमच्यासाठी आहे, पण त्याचं मूळ स्वरूप आहे ते ब्रह्म आहे, नाही का. ते निर्गुण निराकार एक ईश्वर तत्व आहे, ते ब्रह्मस्वरूप आहे. पण तुमच्या आमच्या भक्ताच्या सोयी करता साधू संतांनी त्याला मूर्तीमध्ये आणला, नाही का. त्याला काय केलं, मूर्तीमध्ये आणला. आणि याला रूपा बळी करुणी खळे हरिदासे, नाही का. आला नावा रूपा, आला नावा रूपा, नावा
या साधू संतांनी त्याला आकाराला आणला, नावारूपाला आणला. नाही तर त्याचं मूळ स्वरूप आहे निर्गुण निराकार, नाही का. पण त्याला साधू संतांनी सगुण साकार केला, म्हणजे मूर्ती रूपामध्ये आणला. म्हणजे त्याचं ध्यान करण्याकरता, त्याचं रूप पाहण्याकरता तो किती सुंदर आहे, नाही का, तो किती लावण्य घन आहे. कारण निर्गुण निराकारामध्ये आपल्या भक्ताला त्याचं समाधान होत नाही आहे. काही समाजामध्ये, काही धर्मामध्ये, काही संप्रदायामध्ये निर्गुण निराकारालाही मानतात, नाही का. पण आपल्या वारकरी संप्रदायाच्या संतांनी त्याला निर्गुण रूपामध्येही मानतात आणि त्याला सगुण साकारही मानतात, नाही का. तुझ सगुण मनो की निर्गुण रे, तुझ सगुण मनो की निर्गुण रे. सगुण निर्गुण एक गोविंदू रे, एक गोविंदू रे. तुझ सगुण मनो की निर्गुण रे, नाही का. गोड असं माऊली वर्णन करतात. माऊलीचा अभंग आहे, नाही का. आणि गायला कोणी? लता दीदीने गायला, नाही का. तुझ सगुण मनो की, आणि म्हणून त्याला सगुणही मानतात आणि निर्गुणही मानतात. दोन्ही तत्वाचा अंगीकार आपल्या वारकरी संप्रदायाच्या संतांनी या ठिकाणी तुमच्या आमच्या उद्धार करण्याकरता, कल्याण करण्याकरता, त्याचं रूप पाहण्याकरता त्याला सगुण साकार केला, नावारूपाला आणला. नाही तर त्याचं मूळ स्वरूप कसं आहे? निर्गुण निराकार. पण तो तुमच्या आमच्या सोयीकरता, जगत कल्याण करण्याकरता त्याला सगुण साकार केलं, म्हणजे मूर्ती रूपामध्ये आणलं आणि त्याची भक्ती आपल्याला सोपी करून दिली, नाही का. सोल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. त्याला प्राप्त करण्याकरता सोपी आणि साधन तुम्हाला मला दिलेलं आहे. म्हणून काय साधन करावं महाराज? आम्ही महाराज म्हणतात काहीच करू नका बाकीचं, फक्त दास्यत्व त्याचं पत्करा आणि काया वाचा मनाने त्या प्रभूची नितांत श्रद्धा ठेवून काय करा? तुम्ही सेवा करा. आणि एवढंच घेतलेलं अभंगाच्या तुकाराम महाराज प्रथम चरणामध्ये. वा वा. अजून काय? महाराज म्हणतात तो आपलं कल्याण व्हावं असं वाटतं ना, आपला उद्धार व्हावा असं वाटतं का? तर मग एक काम करा, काया वाचा मने झाला विष्णुदास. त्या भगवान परमात्माचा सेवक दास्यत्व
जर आपण केलं, त्याची सेवा करत राहिलं, तर कशा पद्धतीने सेवा झाली पाहिजे? तर महाराज म्हणतात काया, या कायेने त्या प्रभूचं नामचिंतन भजन सेवा घडली पाहिजे, नाही का? हे शरीर आहे आणि या शरीराकून सर्व इंद्रियाला सवय लावून दिली पाहिजे. इंद्रियाला एकदा सवय झाली मग ते नामचिंतन घेण्याकरता त्याला कितीही त्याला प्रयत्न केला, तू नामचिंतन घेऊ नको, नाम घेऊ नको, साधना करू नको, भजन करू नको, आळंदी पंढरीच्या दिंडीला जाऊ नको. दिंडी जाऊन आली ना आता आळंदीला, नाही का? आपली दिंडी चालू आहे, पंढरपूरला चालू आहे, नाही का? कार्तिकी वारी ही अनेक वर्षापासून या ठिकाणी चालू आहे आणि तिथं जाऊन आपल्या महंत रामगिरीजी महाराज येळेश्वर संस्थान, त्या ठिकाणी 2-5 दिवस आपल्याला राहण्याकरता ती सोय त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आपली ही दिंडी चालू आहे, नाही का? या इंद्रियाला सवय सगळ्या संतांनी आपल्या इंद्रियाला सवय लावून दिलेली आहे. कारण याला सवय एकदा झाली, त्याला विषय त्याला गोड झाला, लागला, मिळाला का त्या विषयामध्ये तो रममान होतो, नाही का? फक्त त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागतो. प्रयत्नाशिवाय कोणतंही आपल्याला कार्य व्यवस्थित होत नाही, ते शेवटाला जात नाही. त्याच्यासाठी प्रयत्न आहे आणि या सर्व शरीराला त्याच्यासाठी प्रयत्न करून त्याला सवय लावून द्यावा लागते. नाही तर हे शरीर, हे मन, हे काया, नाही का, याला कुठं रममान त्याच्यामध्ये होता येतं नाही. त्याला स्वतःचं तत्वज्ञान, त्याच्याकडे बुद्धी नाही, त्याला ज्ञान नाही, नाही का? या शरीराला काय ज्ञान आहे? या शरीरामध्ये जे तत्वज्ञान आहे, ती बुद्धी आहे, त्या बुद्धीच्या ताकदीने, त्या ईश्वराच्या साक्षीने, त्या प्रभूचं नामचिंतन साधना करत करत जर या शरीराला सवय लागली, मग एकदा का त्या शरीराला सवय लागली, मग काही केलं तरी तो साधनेमधून च्युत होत नाही, नाही का? सतत सतत त्या साधनेमध्ये रममान झाला, मग ते मन, ते शरीर किती थकलं, शिनलं, भागलं तरी त्या प्रभूचं नामचिंतन ते सोडत नाही. सकळ इंद्रिय झाले ब्रह्मरूप, होती स्वरूप मालिका, होती स्वरूप मालिका, होती स्वरूप मालिका. सकळ इंद्रिय झाले ब्रह्मरूप, होती स्वरूप मालिका, सकळ इंद्रिय झाले ब्रह्मरूप, नाही का? म्हणजे हे साधनेने संपूर्ण इंद्रिय ब्रह्मरूप होऊन जातात. ब्रह्मरूप काया होतसे कीर्तनी, पण त्याच्यासाठी सततम कीर्तयंतो माम, नाही का? सतत सतत ती साधना आपल्याला जीवनामध्ये करावं लागते आणि साधनेशिवाय कोणताही परिणाम आपल्या जीवनामध्ये मिळत नाही. बघा तुम्ही, साधनेचं जीवन आहे, नाही का? काल परवा मला असं वाटतं ते एक सियाराम बाबा, नाही का, काय जीवन होतं. एवढं वय होऊन गेलं, शरीर वाकलं, शरीरात काही राहिलं नाही, नाही का? पण शेवटच्या क्षणापर्यंत, नाही का, सियाराम सियाराम श्रीराम जय कृष्ण श्रीकृष्ण ही आयुष्यभराची साधना आहे. आणि त्याच्यामुळं ते शरीर कायारूप ब्रह्मरूप होऊन जातं. नुसती काया राहत नाही तर ते ब्रह्मरूप होऊन जातं. आणि त्या शरीराचा, त्या जीवनाचा, त्या साधनेचा असा काही सुगंध सुटतो की लाखो समाज त्या सुगंध घेण्यासाठी जवळ येतो. नाही तर संसारातला एखादा म्हातारण त्याच्या अतिभोवती जवळ असा लाखो समाज आहे का? त्याच्यासाठी आयुष्यभराची साधना पणाला लावावी लागते. माझ्या मनाला गुछंद, माझ्या मनाला गुछंद, माझ्या मनाला गुछंद, माझ्या मनाला गुछंद. गोविंद
गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला गो छंद ब्रह्मरूप होय काया ब्रह्मरूप होय काया माया जाईल विलया माया जाईल विलया माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला गो छंद म्हणून त्या मनाला त्या इंद्रियाला सगळ्या प्रत्येक इंद्रियाला सवय लावून दिली पाहिजे. मनही रंगलं पाहिजे, या इंद्रियाला भजनाची सवय झाली पाहिजे नाही का. आणि म्हणून अनेक महात्मे यांनी आयुष्य त्या पणाला लावलं साधनेमध्ये. म्हणून मी सियाराम बाबाचं सांगत होतो, जीवन पिकलेलं आहे आणि त्या जीवनाचा सुगंध असा दरवळतो आहे नाही का. लाखो समाज अवतीभोवती नाही का. जसं एखादं गुलाबाचं फूल असू द्या, झेंडूचं फूल असू द्या, मोगराचं फूल असू द्या नाही का, ज्याच्यामध्ये सुगंध आहे ती फुलं माणसाला जास्त आवडते का ज्याच्यामध्ये सुगंधच नाही. कधी माणसं बेशरमाची फुलं कोणी आवडतं, कोणाला आवडती का. कांग्रेजाची फुलं नाही का, मग आवडतं काय. अहो बेशरमाचे कांग्रेजाच्या फुलापेक्षा कमळाचं फुल बरं आहे ना नाही का. तिकडं नाही जायचं. आणि म्हणून माणसाच्या जीवनाचा साधनेने सुगंध सुटत असतो. आपण म्हणतो आमच्या ठिकाणी एवढा समाज कसा नाही का. सद्गुरू समर्थ किसनगिरी बाबा देवगड संस्थान, सरला बेट योगीराज गंगागिरीजी महाराज, मौनगिरी महाराज येरूळ संस्थान नाही का, सद्गुरू दत्तगिरीजी महाराज, असे महात्मे यांनी संपूर्ण आयुष्य पणाला लावलं. समाजासाठीच आयुष्य या पणाला लावून आयुष्यभराची आपली साधना आणि त्या साधनेतून जगत कल्याण करण्याकरता त्यांनी निष्कलंक ती सेवा केलेली आहे. त्याचा सुगंध हा दरवळतोय. ज्ञानदेवी घेतले दान बाबा बाळचंदो, ज्ञानदेव घेतले दान बाळा बाळचंदो, हृदये धरून या ध्यान बाबा बाळचंदो, हृदया धरून या ध्यान बाबा बाळचंदो, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंदो, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंदो, कथा कीर्तन करतो बाबा बाळचंदो, कीर्तन करीतो बाबा बाळचंदो, गोड असं प्रमाण परमपूजनीय आदरणीय अशोकजी महाराज यांनी दिलं. काय चरण आहे ते. ज्ञानदेवी घेतले ज्ञानदेव घेतले दान, दान, हृदय धरून या ध्यान, हृदय धरून या ध्यान, समाधी बैसला, समाधी बैसला समाधी निर्वाण, बैसला निर्वाण, कथा कीर्तन कथा कीर्तन करीतो. ही समाधी मध्ये
आज माऊली बसलेला आहे, पण आजही कथा कीर्तन भजन चालू आहे. समाधी आपण जरी मानत असलो समाधीमध्ये कायमस्वरूपी नाही, पण अजूनही जिवंत समाधी माऊलीच्या समाधीसारखी जगात समाधी नाही, नाही का. आजही माऊलीचं चिंतन चालू आहे. आजही सतत जो कोणी भाग्यवान असेल, जो कोणी सेवा करणारा असेल, जो कोणी भजन भक्ती करणारे असेल निर्मळ अंतकरणाने, त्याला आजही माऊलीचं दर्शन, माऊलीचं भजन आजही तुम्ही कानाला लावा, समाधीला कान ठेवा. ज्याचं निर्मळ अंतकरण आहे ना, ज्याची भावभक्ती आहे, ज्याचं प्रेम आहे, ज्याची भक्ती असल्या आहे, त्याला आजही माऊलीचं ते समाधीतलं भजन, नाही का, त्या पांडुरंगाचं, त्या आपल्या शिवाचं, आपल्या गुरुचं भजन आजही, नाही का, ती शक्ती आहे. 700 वर्ष होऊन गेले, नाही का. कथा कीर्तन करीतो हे त्यांच्या जीवनातला हा सुगंध आहे. आज लाखो समाज त्यांचे पायिक आहात, आणि म्हणून फुलासारखं जीवन तुमचं आमचं असलं पाहिजे. याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये काहीतरी आपण प्राप्त केलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये काहीतरी क्रांती घडली पाहिजे. क्रांतीशिवाय, नाही का, कोणी नमस्कार करत नाही. आणि म्हणून ती साधना आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. मग त्याच्यासाठी साधना सांगितली. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्यासाठी सेवा करावं लागेल. या इंद्रियाला सवय लावून द्यावं लागेल. आम्ही केलंय. आम्ही त्या इंद्रियाला, सगळ्या इंद्रियाला सवय लावून दिलेली आहे, नाही का. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही डोळे घ्या रे सुख, पहा टीव्हीचे मूक, तुम्ही ऐका रे गुण, कान माझ्या विठोबाचे गुण. म्हणजे या सगळ्या इंद्रियाला काय दिले? सवय लावून दिलेली आहे. म्हणून माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे, छंद या नामाचा घेतलासे, छंद या नामाचा घेतला. ओ माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे, छंद या जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये या सगळ्या इंद्रियाला सवय झाली. जेवण करताना सुद्धा भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे. झोपलं तरी, नाही का, एवढी सवय त्या शरीराला झाली. त्या प्रभूचं दास्यत्व, नाही का, आणि त्याची साधना, त्याचं भजन जीवनामध्ये त्याचा अंगीकार केल्यामुळं संपूर्ण माझ्या शरीराला काय झालेली आहे? सवय झाली. माझी मज झाली अनावर वाचा, नाही का, छंद या नामाचा. मंबाजी बुवानं जीभ धरली. महाराज सकाळी शौचालयाला गेलेला आहे, आणि शौचालयाला बसले तरी पण महाराजांची रामकृष्ण हरी किंवा भगवान परमात्माचं नामचिंतन चालू आहे. आणि मंबाजी बुवानी पाहिलं, अशा वेळेला त्या पवित्र असं भगवान परमात्माचं नामचिंतन, अरे इथं तरी बसला, निदान शांत बैस ना, नाही का. तुकाराम महाराज म्हणतात, काय करू, मलाही इच्छा आहे अशा या ठिकाणी, नाही का, घाणेरड्या अवस्थेमध्ये, घाणेरड्या ठिकाणी त्या प्रभूचं नाम मुखामध्ये यायला नाही पाहिजे. मी अनेक प्रयत्न करतो, पण काय करावं, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. म्हणून मंबाजी बाबा भटले, असं आहे का, मग बघतो म्हटला. मंबाजी बाबांना जीवच दाबली, नाही का. आता कसं भजन म्हणतात, नाही का. परिणाम असा झाला, ते संपूर्ण शरीराला जशी सवय झाल्यामुळं ते जिभेतूनही आणि दाबली तरी पूर्ण त्या शरीरामधून विठ्ठल 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 असा ध्वनी ऐकायला येतो. आणि मग मंबाजी बुवानी सोडून दिलं आणि दर्शन घेतलं. महाराज आपलं जीवन धन्य आहे, नाही का. म्हणून या इंद्रियाला सवय लावून दिलेली आहे. अर्जुन झोपला तरी, नाही का, अर्जुन हा झोपला तरी
त्याच्या रोमारोमामधून केसामधून जय कृष्ण श्रीकृष्ण, जय कृष्ण श्रीकृष्ण असा ध्वनी निघत आहे, नाही का. भगवान परमात्मा बसलेला आहे. त्या भगवान परमात्माच्या मांडीवर अर्जुनाचं डोकं टेकलेलं आहे, झोपलेलं आहे. अनेक भक्त त्या ठिकाणी आहे आणि पाहतात त्या पर्णकुटीमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा बसलेला आहे मांडी घालून, आणि निवांत त्या मांडीवर अर्जुनाने डोकं टेकवलेलं आहे. आणि मग इथं भजनाचा ध्वनी कुठून येतो, भजन कुठून ऐकायला येतं. आणि मग त्या अर्जुनाच्या रोमारोमामधून केसामधून जय कृष्ण श्रीकृष्ण, जय कृष्ण श्रीकृष्ण असा ध्वनी येतो. कान लावला भूमीला, त्या शरीराला, तर त्या केसामधून हे सगळं ध्वनी येतो. आणि म्हणून ह्या भक्तांच्या जीवनामध्ये सर्व इंद्रियाला काय केलेलं आहे, त्यांनी सवय लावून दिलेली आहे. म्हणून या कायाने त्या प्रभूचं नामचिंतन, म्हणजेच मुखाने नामचिंतन, हाताने टाळी वाजायची आहे, कीर्तनामध्ये टाळ वाजायचा आहे, दिंडीमध्ये जात असताना घुळा घुळा वाजते टाळ, घुळा घुळा नादर साळ जना जना उदो पाली वेळ, उदो पाली वेळ, उदो वदा गोपाळ, हाताने टाळ वाजवायचा आहे, नाही का, पखवाज वाजवायचा आहे, कारण ती सेवाच आहे. आणि हाताने अजून एक सेवा, त्याची शोभा आहे. हाताला कशा दान करण्याने शोभा आहे, नाही का. चोरी करण्याने शोभा वाढत नाही, तर दान करण्याने हाताची शोभा वाढते. भजन करायचं आहे, टाळ घेऊन भजन करायचं, टाळी वाजून भजन करायचं आहे. हाताची राम राम टाळी वाजवाते, मना राम राम टाळी वाजवाते, मना राम राम टाळी वाजवाते, मना राम राम टाळी वाजवाते. डोला प्रेमे आपुलिया सोहिते, नाचा डोला प्रेमे आपुलिया सोहिते, डोला प्रेमे आपुलिया सोहिते, नाचा डोला प्रेमे आपुलिया सोहिते. त्या हाताला सवय लावून दिलेली आहे. म्हणून राम राम म्हणा, नाही का. मुखाने काय करा, नामचिंतन करा. हाताने टाळी वाजून मुखाने नामचिंतन, म्हणजे त्या प्रभूची सेवा आहे. कायाने ही सेवा करायची आहे. वाचा मनाने काय करायचं, त्या प्रभूचं गुणन गात जायचं, त्याचं भजन करत जायचं. पंढरपूरला जायचं ना, तर मग कसं जायचं, गात जागा गात जागा गात जागा. आपण जातो पण आपण खात जागा बांडत जागा, नाही का. खायला नाही मिळालं का भांडायला उभा राहतो, नाही का. आणि जिथं दिसन तिथं पंगत, जिथं दिसन तिथं बसला मांडी घालून. कोणाचं पंगत आहे, कोणाचा सप्ताह आहे, कोणाची दिंडी आहे, काही घेणं देणं नाही. काहीला काहीच घेणं नाही. आपलं भागलं, आपलं जेवण झालं बस, नाही का. मग कोणाचे तिथं आहे
कशाच्या निमित्ताने, काय जेवण आहे, काही घेणं नाही. तो म्हणतो अन्न हे काय म्हणतात, पूर्ण ब्रह्म. पूर्ण ब्रह्म आहे ना, नाही का. मग कंदुरीचं सुद्धा चालतं त्याला, कारण का अन्न पूर्ण ब्रह्म आहे. पुन्हा आपल्याला समजून सांगतो, अन्न पूर्ण ब्रह्म आहे, नाही का. आणि म्हणून आपण जातो, आपण जात नाही असं नाही, आपणही जातो, पण आपण अशा पद्धतीने जातो, गात जात नाही, नाही का. गाशी तरी गाई विठ्ठलची गात जा गेलं पाहिजे. सतत नामचिंतन त्या मुखाने घडलं पाहिजे. म्हणून काया वाचा, कायाने भजन चालू आहे, मुखाने नामचिंतन चालू आहे, कायाने शरीराने सेवा चालू आहे, मुखाने भजन चालू आहे. पण हे करत असताना आपलं जर मन त्या ठिकाणी स्थिर नसेल तर भजन करून काय उपयोग नाही. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात, जवळी नसता चित्त काय मांडियले प्रेत, नाही का. मग भजन चालू आहे, कायाने सेवा चालू आहे, वाचने त्याचं भजन चालू आहे, नाही का. पण मन त्या साधनेमध्ये जर नसेल, नाही का. कारण संबंध जीवनाची बैठक जर कशावर असेल तर मनावर अवलंबून आहे. कायाने भजन सेवा चालू आहे, वाचन सेवा भजन चालू आहे, पण त्याच्यामध्ये मन रमत नाही. माणसं म्हणतात काय करावं. अहो साधनेमध्ये मी बसलेलो आहो, पण असं उदास वाटतो. काय होतो, अहो कधी उठून पळेन, कधी उठून पळेन, का तर त्याच्यामध्ये मन रमत नाही. आणि मनावर हे सगळं जीवनाची बैठक अवलंबून आहे. आणि मन एकदा का रमलं मग परत माघारी येत नाही, नाही का. मग विषय गोड असेल कडू असेल, विषय चांगला असेल वाईट असेल, त्या विषयामध्ये मन रमलं, मग विषय वाईट जरी असला तरी आयुष्यभर आयुष्याचं वाटोळ झालं तरी मन त्याच्यातून बाहेर पडत नाही. आणि विषय चांगला असला तरी संतांचा विषय आहे, विषय येतो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता हा त्या संतांचा विषय आहे. का त्याच्यामध्ये मन रमलं, मन हे रंगलं पाहिजे, नाही का. मनावर हे सगळं अवलंबून आहे. म्हणून तुमची सेवा, महाराज म्हणतात, कायाने तुमची सेवा चालू आहे, वाचने तुमची सेवा चालू आहे, पण याच्यामध्ये मन रंगलं पाहिजे, स्थिर झालं पाहिजे. आणि म्हणून काया वाचा मने झाला विष्णुदास, त्या प्रभूचा दास, नाही का. काया वाचा मनाने त्या प्रभूचं दास व्हायचं आहे. दास्यत्व जर केलं, नाही का, परिणाम काय होतो. दास्यत्व निकट हनुमंते पै केली, परिणाम म्हणून देखील रामचरण. या काया वाचा मनाने जर आपण सेवा करत राहिलो तर त्या प्रभूचं आपल्याला काय होतं, दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. आणखी महाराज या काया वाचा मनाने आम्ही सेवा जर केली तर परिणाम काय होईल आमच्या जीवनामध्ये. काम क्रोध त्यास बाधिते ना, काम क्रोध त्यास महाराजांनी या ठिकाणी गायलेले. आणि म्हणून काम क्रोध त्याशी बाधितीना, जीवनामध्ये मनुष्य किती जरी चांगला असला वाटत असला, पण त्याच्या जीवनामध्ये काम आणि क्रोध जर असला तर तो माणूस किती मोठा असला तरी त्याला माणसं म्हणतात, अहो त्याच्या काही पुढे नादी लागतात तरी जाऊ द्या, नाही का, ते खडूस माणूस आहे. का त्याच्याकडे कामही आहे क्रोधही आहे, नाही का. म्हणून
हे गुण माणसाला अधपतनाला नेत असतात. माणसाला हे गुण अधपतनाला नेतात. कामाने अनेकाची फजिती केली. 80,000 सुंदर पत्न्या होत्या. कोणाकडं? मामा रावणाकडं. रावण मामाला किती पत्न्या होत्या? 80,000 होत्या. सुंदर होत्या, देखण्या होत्या, रूपवान होत्या, लावण्य घन होत्या, नाही का, तेजपुंज होते, नाही का, मुख्य मंदोदरी अंतरमी, म्हणून सुंदर होत्या पत्न्या. 80,000 पत्न्या होत्या. पण कामाने व्याकुळ झालेला, सीतेसाठी व्याकुळ झालेला रावण, नाही का, त्या 80,000 पत्न्याचं सुख भोगलेलं तेही तुच्छ ठरलं. का? काम इच्छा निर्माण झाली. जगात तिच्यासारखी सुंदर नाही असं कोणी सांगितलं? रावणाच्या बहिणीने, सुपर्णका, नाही का, तिने जाऊन कळ लावली, नाही का, आणि त्या ठिकाणी काय बसला रावणा, अरे या पत्न्या काय म्हटला तू, नाही का, या हाडामासाच्या पत्न्या नासक्या आहेत. जगात एक सुंदर पत्नी आहे, स्त्री आहे, काय करतो तुझ्या 80,000 पत्न्याला, नाही का, जगात तिच्यासारखी सुंदर नाही, अशी कोण आहे, अशी कोण आहे. आणि त्या सुपर्णकेने सांगितलं, रावणानं विचारलं आणि सुपर्णकेने बहिणीने सांगितलं, नाही का, मला असं वाटतं बहीण असली तर चांगली असली पाहिजे, द्रौपदी सारखी असली पाहिजे, कृष्णाला बहीण द्रौपदी सारखी, नाही का, सुभद्रे सारखी, अशा बहिणी असल्या पाहिजे. अशा कुळाचं वाईट, नाही का, अधपतन करणं, कुळाचा नाश करणाऱ्या बहिणी जर असेल तर मला असं वाटतं त्या बहिणीशी नातं संबंध ठेवू नका. विठ्ठल. घर विसंगत होत असेल, नाही का, घराचं वाटोळ जर होत असेल तर त्या नात्याला काय चालतं तरी. नाते आश्रय असले पाहिजे. घरामध्ये सगळ्याचा एकोपा टिकून राहिला पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत आई वडिलांचं जे नातं आहे, भावा बहिणीचं जे नातं आहे, घरामध्ये नाते गोती ही सगळी जपली पाहिजे. माणसं किती मोठी झाली तरी चालेल, पण नाते गोती विसरता कामा नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून काय बसलं म्हटली 80,000 पत्न्यामध्ये रममान झाला तू रावणा. अरे काय सुंदर देखणी स्त्री मी पाहिली आज, तिच्यासारखी जगात इतकी सुंदर तेजपुंज श्री पाहिली नाही. कोण आहे अशी? म्हटली सीता, नाही का, पंचवटीमध्ये, नाशिकला पंचवटीमध्ये ती रामाची पत्नी आहे, रामाची सीता आहे. आणि अशी सुंदर देखणी श्री मी पाहिले, आणि ती जर तुला झाली तर मग काय मजा येईल, नाही का. म्हणून रावणाला इच्छा निर्माण झाली, काम वासना निर्माण झाली त्या सीतेविषयी. आणि कामाने व्याकुळ झालेला रावण तिथं पंचवटीमध्ये गेला आणि एका साधूचा वेश घेतला. भिक्षाम देही, भिक्षा मागितली, आणि भिक्षा घेऊन आल्यानंतर आहे त्या परिस्थितीमध्ये सीतेला उचललं आणि लंकेमध्ये आणून ठेवलं. परिणाम काय झाला? हळूहळू हळूहळू, नाही का, ही बातमी जिकडं तिकडं पसारली, शोध लागला. राम तिथं सगळं सैन्य वानर सेना घेऊन गेले आणि त्या रावणाचं युद्ध झालं. परिणाम सगळं कुळ नष्ट झालं रावणाचं. कशामुळं? काम इच्छा निर्माण झाल्यामुळं. म्हणून काम क्रोध कामाची कोतवाल याने नाडिले बहुताशी. कामाचे कोतवाल याने नाडिले बहुताशी. ओ हरिहराची लज्जा घेतो भय नाही त्याशी. हरिहराची लज्जा देतो भय नाही त्याशी. जमदग्ने दुर्वास नाडिले महान महान ऋषी. जमदाग्ने दुर्वास नाडिले महान ऋषी. क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्याशी. क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्याशी. क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्याशी.
प्रमाण मोठं गोड आहे. महाराजांनी गोड असं प्रमाण दिलंय नाही का. कामाजी कोतवाल याने नाडिले बहुताशी. याने नाडिले बहुताशिक. या काम इच्छाने अनेक अनेक ऋषी व्हायला गेले, लयाला गेले नाही का. विश्वामित्रासारखा ऋषी नाही का 60,000 वर्ष तपश्चर्या करणारा, पण काम इच्छा निर्माण झाली आणि सगळं जीवन भरकटलं. असे अनेक आपल्याला उदाहरणं देता येईल नाही का. म्हणून काम क्रोध त्याशी बाधितीना, ज्याने आयुष्यभर नामचिंतन साधना निर्मळ अंतकरणाने श्री गुरूंच्या मार्गदर्शनाने केलेली आहे ती सेवा आहे. काया वाचा मने झाला विष्णुदास. आणि जो असा कोणी भक्त आहे त्या भक्ताच्या जीवनामध्ये कामही काही करू शकत नाही आणि क्रोधही काही करू शकत नाही. आणि तो भक्त मग आपल्या स्वामीवर सत्ता गाजवतो. विश्वासितो करी विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता. असा जो कोणी भक्त आहे ज्याचे काम क्रोध निमाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली, काया वाचा मनाने जो भगवान परमात्माचा दास झाला त्याच्या जीवनामधले कामही निघून गेले आणि क्रोधही निघून गेले. परिणाम तो भक्त आपल्या स्वामीवरती सत्ता गाजवतो नाही का. ज्याने नितांत अंतकरणातून आपल्या श्री गुरूंची सेवा केली, सगळं ऐश्वर्य तो शिष्याला तो श्री गुरु देत असतो नाही का. म्हणून तर आपण पाहतो अनेक स्थानावरती ते शिष्य नाही का म्हणजे स्वामीवर सत्ता गाजवतात. स्वामी सगळं त्याचं काय त्याला काय ती सगळी सत्ता देऊन टाकतो. विश्वास येतो, कारण विश्वास पात्र झालं पाहिजे नाही का. सेवा करून आपण विश्वास पात्र झालो पाहिजे. सेवा भक्ती नामचिंतन साधना करून आपण त्या प्रभूचे दास झालो पाहिजे, विश्वास पात्र भक्त झालो पाहिजे. म्हणून स्वामीवरी सत्ता, विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. विश्वास पाहिजे, भक्तीमध्ये विश्वास असला पाहिजे. भक्ती कमी असली तरी चालते,
पण त्या भक्तीविषयी, त्या साधनेविषयी, आपल्या इष्टदेवताविषयी, आपल्या श्री गुरुविषयी, संताविषयी, धर्माविषयी, परमार्थाविषयी, आपल्या जे काम करतो आहोत त्याच्याविषयी आपला विश्वास, नितांत श्रद्धा, विश्वास राहिला पाहिजे. म्हणून निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म, अनेकही वर्म. म्हणून अशा पद्धतीने त्या भक्तांनी निष्ठा ठेवलेली आहे. म्हणून विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता. त्या स्वामीवर सत्ता त्या भक्ताची असल्यामुळं विश्वास आहे, निष्ठा आहे, भावभक्ती आहे. कुंती मातेनं सांगितलं, धर्मराज सर्व पांडव एकत्र बसले आणि मला असं वाटतं कुंती मातेने सांगितलंय उत्सव आलेला आहे, दत्त उत्सव. आणि या उत्सवाच्या काळामध्ये अनेक गरीब दुबळे श्रीमंत भक्त नाही का, दास दासी सगळ्यांना दान द्यायचं आहे आणि सगळ्याला अन्नदान द्यायचं आहे, करायचं आहे. असं ठरलं. सगळ्याला आमंत्रण दिलं. देवाला आमंत्रण देण्याचं काम भीमाकडे ठेवलं नाही का. सगळ्याला आमंत्रण दिलं आणि मग उत्सव सुरू झाला. आणि शेवटचा दत्त जयंतीचा उत्सव त्या दिवशी काला हे अन्नदान, पंचपक्वान्नाचं अन्नदान. आणि देवाला बोलायचं काम भीमदादाकडे आहे, आमंत्रण द्यायचं काम भीमदादाकडे ठेवलं. आणि मग आता 8 दिवसाचा उत्सव सुरू झाला. भीमदादाला वाटलं अजून उत्सव शेवटच्या दिवशी आहे नाही का, रविवारी आहे 15 तारखेला काला नाही का, मग बोलू काल्याच्या दिवशी. धर्मराजाने विचारलं, अरे देवाला आमंत्रण अजून 8 दिवस जायचे म्हणे. भीम तसा नाही का, म्हणे अजून 8 दिवस जायचे. अरे नाही, पण देवाला कुठं काही उद्घाटन, भूमिपूजन, काही कार्यक्रम असले तर आमंत्रण द्यावं लागेल. तो म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका. उत्सव सुरू झाला. 2रा दिवस झाला, 3रा दिवस झाला, 4था दिवस, 5वा दिवस, 6वा दिवस, 7वा दिवस उजडला. कुंती मातेने विचारलं, धर्मराजाने विचारलं, अरे भीमा देवाला काही आमंत्रण? ते म्हटलं उत्सव उद्या आहे ना, पंगत उद्या आहे ना महत्वाची. अरे पण देवाला काही तू निरूप द्यायला पाहिजे होता. तुम्हाला काय करायचं, तुम्ही स्वयंपाक करा. आदल्या दिवशी स्वयंपाक, पंचपक्वान्नाचा स्वयंपाक सुरू झाला. अरे भीमा देवाला आमंत्रण द्यावं लागेल ना, कळवलं का त्याला, पंगत उद्या आहे ना, काय काळजी करू नका. मग 2रा दिवस उजडला. अरे भीमा देवाला आमंत्रण, पंगत वेळ किती आहे? म्हटली दुपारी 12 वाजता. तुम्हाला काय करायचं, देव आले म्हणजे झालं नाही का. अरे पण त्याला काही आमंत्रण, त्याला द्वारकून यायचं आहे. काय करायचं तुम्हाला बाकीचं, पंगत बसली का पंक्ती बसवा. हे पंक्ती बसल्या, सगळं पंचपक्वान्न वाढून झालं. अरे देव दिसत नाही. कुंती माता विचारते, कृष्ण कुठं दिसत नाही. सगळे इकडं पाहते, कृष्ण दिसत नाही. धर्मराज पाहतोय, कुठं कृष्ण दिसत नाही. आणि पंक्ती बसल्यानंतर धर्मराजाने विचारलं, भीमा अरे भगवान परमात्मा कुठं आहे नाही का, परवानगी द्यायची आहे, लोक थांबलेला आहे. आणि मग असं म्हटल्यानंतर पंचपक्वान्न वाढून झाले का? आणि मग पंचपक्वान्न वाढून झाले, पुंडलिक करायची आहे. आणि भीमदादा पंक्तीच्या थोडं बाजूला गेला. त्याचा विश्वास होता नाही का, त्याचा काय होता, विश्वास होता. आणि मनोभावे त्या गदेला नमस्कार केला, त्या प्रभूला, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला नमस्कार केला. हे प्रभू, हे तुला आमंत्रण आहे, तुला यावंच लागेल नाही का. असं अंतःकरणातून त्या प्रभूचा धावा केला, त्याचं स्मरण केलंय. आणि वर म्हणतात गदा फेकली. इतकी वर गदा गेली, काही हजारो किलोमीटर ती गदा गेली. आणि भगवान परमात्म्याला हे आमंत्रण त्याला पोहोचलं. त्याचा भक्ताचा आवाज त्याच्या कानावरती गेला. आणि भगवान परमात्म्याने आहे ते सगळे काम सोडून दिले. आहे त्या वेगाने ते काम सोडून अशा काही गतिमान वेगाने भगवान परमात्मा धावत पळत आहे नाही का. आतापर्यंत कधी पळाले नाही इतके भगवान परमात्मा पळाले, घामाघूम झाले. का? आता जर नाही गेलं तर भीमाने त्या गदेखाली आपलं डोकं धरलेलं आहे नाही का. आणि त्याला विश्वास आहे की माझा प्रभू येईल, माझा स्वामी येईल, माझा देव येईल नाही का. आणि तो जरूर येणार.
नाही आला तर जीवन ठेवणार नाही. विठ्ठल विठ्ठल. इतकं देहावर उदास व्हावं लागतं नाही का. त्याच्यासाठी भक्ती, त्याच्यासाठी विश्वास, त्याच्यासाठी या अंतकरणाची तळमळ नाही का, ही त्या प्रभूसाठी असली पाहिजे. आपणही भक्ती करतो पण तेवढी भक्ती आपली आहे का? एवढा विश्वास आहे का? कीर्तनाला जायचं पण तिथं जर पंगत नसली तर दिवसभराचा उपवास आहे, मग मेले का उपवासी? म्हणजे आपला विश्वास असा डगमगता विश्वास जर असेल तर मला असं वाटतं भक्ती ती भक्ती ठरणार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून भगवान परमात्मा आहे ते काम बाजूला सोडून दिलं आणि अति वेगाने भगवान परमात्मा पळतात पळतात आणि आता गदा डोक्यात येऊन पडणार आहे. तेवढ्यात भगवान परमात्माने ती गदा वरच्यावर धरली आणि भगवान परमात्मा ही त्यालाही चक्कर येऊन पडलाय तो भगवान परमात्मा. कारण एवढ्या वेगामध्ये नाही का ती गदा काही सामान्य होती का? किती कुंटलाची गदा होती म्हणतात नाही का? 12 कुंटलाची का काहीतरी गदा होती म्हणतात भीमाची. बघा एवढी जड वजनाची गदा धरल्यानंतर तो भगवान परमात्माही अलपाटला आणि त्या भीमदादाला सांगितलंय, अरे भीमदादा असं कुठे काम असतं का? काल परवा मला निरोप दिला असता कोणा हाती. बरं आता फोनची व्यवस्था झाली, मोबाईलची व्यवस्था झाली, फोन केला असता साधा. पण नाही देवा, मला विश्वास होता, मला माहिती होतं तू जरूर जरूर येणार. का मला सांगायचं? विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. आपला विश्वास नसल्यामुळं आपण स्वामीवर सत्ता गाजवू शकत नाही. कुठे आपला तेवढा विश्वास नाही का? तेवढा विश्वास नाही, आपली तेवढी श्रद्धा नाही, आपली तेवढी भक्ती नाही. आणि म्हणून विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता. परिणाम त्या भगवान परमात्माचं सगळं वैभव तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताला देतो असतो. भगवान परमात्म्याकडे जे ऐश्वर्य आहे ना नाही का, ऐका, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवरे वस्ती जेत म्हणून तो भगवंतू असा असणारा भगवान परमात्मा त्या भक्ताला सगळं आपलं वैभव देऊन टाकतो. कुठल्याही प्रकारचं मागं पुढं न पाहता त्या भक्ताला ते सगळं वैभव त्याच्या स्वाधीन करतो. आणि असे भक्त या ठिकाणी जगामध्ये दुर्मिळ आहे ते भक्त. त्या भक्तांचं हृदय इतकं निर्मळ आहे, इतकं कोमल आहे नाही का, ते मृदू नवनीता सभया नाही का, ते नवनीताही पेक्षा अति निर्मळ पवित्र मृदू असं हृदय त्या संतांचं हृदय असल्यामुळं मग अखिलकोट चालक मालक भगवान परमात्मा 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करून त्या भक्ताला दर्शन देत नाही. पण आमच्या या संतांनी त्या भगवान परमात्माचा अनुभव घेतला. तो अंतकरणामध्ये तो भगवान परमात्मा वास करतो, येऊन राहतो. असं त्या भक्तांचं हृदय इतकं निर्मळ आहे, कोमल आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, तुका मने चित्त करारे निर्मळ. वा वा. तुका मने चित्त करावे निर्मळ. मने चित्त करारे निर्मळ. करावे मने चित्त करारे निर्मळ. येऊनी गोपाळ राये ते येऊनी गोपाळ राये ते विश्वासी तो करी स्वामी वरी सत्ता. विश्वासी तो करी स्वामी वरी सत्ता. येऊनी गोपाळ